आदरणीय आपले सर्वांचे दादा अजितदादा हे आपल्यात नाही ही कल्पना कुणीच करू शकत नाही असे त्या दादांच्या प्रती अभिवादन व्यक्त करतो। आपले जुन्नर तालुक्यातले सर्वांचेच लाडके नेते वल्लभशेठ बेनके साहेब त्यांना जाऊन आज 2 वर्ष झालेत आणि असे अनेक वर्ष पण पुढे बेनके साहेबांनी जे पक्षाच्या प्रती, पवार साहेबांच्या प्रती, दादांच्या प्रती, लोकांच्या प्रती जी सेवा आहे आणि जी काही टीम घडवली ती कधीच कोणी विसरू शकत नाही। अशा अनेकांनी भावना त्यांच्या व्यक्त केल्या। अशा आपल्या तालुक्याच्या महान नेत्यांच्या प्रती पण अभिवादन व्यक्त करतो। या निवडणुकीला आपल्या पक्षाची आणि सगळ्यांची टीम अत्यंत मोठ चांगली बांधली। डॉक्टर साहेब असतील, मी असेल, हे सगळेच नेते मंडळी आणि खचून न जाता निवडणुकीच्या मतदानापर्यंत आपण कार्य सगळं पार पडलेलं आहे। मी शोक सभेच्या वेळेस एक आठवण सांगितली होती, मी पुन्हा एकदा तुम्हाला ती आठवण सांगणार आहे। काहींनी ऐकले नसेल, काही लोक नवीन असतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 विभाग जेव्हा झाले त्यानंतर मी बऱ्याचशा लोकांशी भेटून चर्चा करायचो। आमची तर पहिली मीटिंग आमच्या शेतावरच झाली होती। अंकुश शेठ तुम्ही होते, पांडुरंग पवार होते, शरदराव लेंडे होते, संजयराव काळे होते, मोहित डमाले होता आणि तिथं बसत असताना भाऊदेवडे होते, अरुणराव पारखे होते। आम्ही बसल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एका दिशेने जायचं असं केलं पाहिजे आणि आपल्याला सत्तेच्या मार्गाने चांगल्या पद्धतीने जर पुढे जायचं असेल तर आपल्याला दादाबरोबर बरोबर राहून आपल्याला ते फायदा होईल असं मला वाटतं, असं मी तिथं सांगितलं। तर तिथं आमची चर्चा झाली साधक बाधक की लोकांचं काय मत आहे, आपण जरी आपलं जरी काही ठरवलं तरी लोकांची काय भावना आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे आणि सध्या तरी लोकांची अशी भावना आहे अशी आमची चर्चा झाली। नंतर मी लेंडे साहेबांच्या घरी गेलो होतो। नुकतंच त्यांचं कानाचं ऑपरेशन झालं होतं, 3 तास बसलो होतो। आमची फार खूप चर्चा झाली 3 तास। शेवटी निष्कर्ष निघाला आणि चौगुले साहेब मला लेंडे साहेब असे म्हणाले, तुला जर निवडून यायचं असेल तर तू पवार साहेबांच्या बाजूने, तुला जर निवडून यायचं असेल तर तू पवार साहेबांच्या बाजूने थांब, पण तुला आयुष्यभराचं राजकारण करायचं असेल आणि आयुष्यभराचा नेता जर तुला चांगला बरोबर पाहिजे असेल, म्हणजे त्यांनी मला पवार साहेबांची खासियत, दादांची खासियत, दादांचे काम करण्याची पद्धत, पवार साहेब कसे करतात, तुला निवडणुकीला आत्ता फटका बसेल पण आयुष्यभर तुला जर नेता तुझ्या बरोबर पुढं काम करायचं असेल तर तू दादाबरोबर थांब आणि मग तू तुझं डिसिजन घ्या त्यांनी मला सांगितलं। ठीक आहे म्हटलं, ह्या वेळेस निवडणुकीला काही जरी झालं तर अजितदादा सारखा एवढा खमका माणूस आपल्या पाठीमागे आहे तेच समाधान माझ्या मनामध्ये होतं, पराभव झाले असताना सुद्धा। पण लेंडे साहेब आयुष्यभराचा नेता कुठे गेला आता माझा, काय करणार पुढे, हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये पोचतो। आणि पुढे जात असताना एवढा ताकदीचा नेता ज्यांच्या जीवावर आपण सगळ्या गोष्टी करत होतो तो जर आपल्यामध्ये नसला तर पुन्हा एकदा सुरुवातीपासून शून्यापासून वल्लभशेठ बेनके साहेबांचा 2दा पराभव झाल्यानंतर जेव्हा सगळे एकत्र आले पुढे गेले तशीच परिस्थिती आता परत निर्माण झालेली आहे। सगळेजण म्हणतात की आपल्याला परत पुढे केलं पाहिजे, एकत्र केलं पाहिजे, 2029ला अतुलला आमदार केला पाहिजे। मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगणं आहे की मीच आमदार व्हावा अशी माझी इच्छा नाही, पण बाबांनो सगळ्यांना विनंती आहे, एकमेकाचा सगळ्यांचा स्वार्थ बाजूला ठेवा, पण आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आलेत त्यांचंच करा, मग कोणीही करा आणि सर्वांमध्ये आपण एकत्रित मिळून निर्णय घेऊ आणि ज्यांना ज्यांना व्हायचं असेल किंवा आपण काही वावगा समजत नाही पण तशा पद्धतीने वाटचाल आपल्याला केली गेली पाहिजे। नाहीतर काय होतं, आपण अनेक निवडणुका बघतो, ठीक आहे, विधानसभेला जे घडलं मी काय दोष देत नाही कोणाला, माझा वैयक्तिकरित्या माझा जरी पराभव झाला असेल तर कुठल्याच व्यक्तीशी माझा रोष नाहीये। बरीच जण निवडणूक झाल्यानंतर काहींचे मला फोन आले होते, म्हणजे पलीकडे गेल्यांचे नाही, आपले शुभचिंतक झाले, निवडणूक झाला असं हाय, चांगलं आहे, झालं असं काय करायचं, पण आता जुळून घ्या, काय करायचं मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं।
परत मी तुम्हाला सांगतो, आपण हृदयाला हृदय जोडणारे एका माळेत प्रेमाच्या एका विचाराने गुंफलेले सगळे माणसं आहेत आणि ते एका जिल्ह्याने एका विचारात चाललं का. इतर पक्षाचं मी सांगू शकत नाही, इतर म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेचं नाही, इतर लोक जे आहेत मी म्हणत तसंच झालं पाहिजे, असं करा तसं करा. आपल्या पक्षाची लोकशाही पद्धतीची शिकवण आहे. यशवंतराव चव्हाण, पवारसाहेब, अजितदादा ही आपली संघटना आहे. आपलं एकत्र ठरलं असं करायचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मान्यवरांनी सांगितलं ना आम्ही तुमच्यावर राहणार, पण ठीक आहे ना, वरती काय घडामोडी झाली जुन्नरमध्ये आपण एकत्र राहायचं. मग एकत्र राहत असताना आपला विचार असं पुढे जात असताना मला तुम्हाला एक आवर्जून आता इथंच गोष्ट सांगायची आहे. ठीक आहे, आता आपली टीम बसती, प्रत्येकजण आपल्या परीने काही ना काही करत असतो, पण शिस्त मोडली तर त्याला परत पक्षामध्ये थारा नाही. आणि ज्यांनी ज्या ज्या गोष्टीच्या माध्यमातून कितीतरी विनवण्या करून हे जर असं कृत्य केलं असेल तर हे काय आम्हाला मान्य नाही. मग आम्ही असं केलं तसं केलं, काले होतं ना आज होते पुढं होतो, येऊच नको तू, हे आपल्याला मान्य नाहीये. काय मताचा फटका बसला तर बसू दे. वल्लभ शेठने शिस्तीत आणि विकासाचं राजकारण केले. ठीक आहे, समजून उमजून घेऊन सगळ्यांपेक्षा लहान आहे, सगळ्यांना सांगणार मी असं आहे, तुमच्यापेक्षा मोठा आहे, तुम्हाला सूचना करतो, पण हे न्यायचं कोणी पुढं. आणि नेत असताना तुम्ही जर माझं ऐकत नसल किंवा ज्या शिस्तीने, मी अन्याय करणार नाही कोणाला, अन्याय केलं तर बोला, पण ज्या शिस्तीने आपला पक्ष पुढे न्यायचा असेल त्याच्यातून एक जरी व्यक्ती अशा पद्धतीने गोष्टी करत असेल, माझ्या मनासारखं नाही झालं तर मी असं करीन तसं करेन, लूज स्टॉक जर बाहेर केलं माझ्या कानावर आलं तर त्याला जागेवरच वाद आल्याशिवाय राहणार नाही मी. असं चालणार नाही. शिस्त म्हणजे शिस्तीनेच केलं पाहिजे. ठीक आहे, वाटतं ना काय बोलावं मला येऊन सांगा, इकडे तिकडे बोलायचं नाही, असं केलं नाही, हे नाही केलं ते नाही केलं,